सरकारमधील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांविरोधात आज ठाकरे गट आक्रमक झाला। आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। मंत्री संजय शिरसाट यांच्या रूपात काही जण आलेले होते आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिरसाट यांच्या खोलीमध्ये सापडलेली पैशाची बॅग, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावावरती असलेला सावली डान्स बार, संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीन मध्ये केलेली मारहाण आणि विधानसभेत रमी खेळणाऱ्या माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। मुंबईतल्या दादरमध्ये रस्त्यावर पत्ते खेळत पैशांची बॅग दाखवून गळ्यामध्ये पत्त्याची माळ घालून आंदोलन केलं, तर नागपूरच्या हिंगणा टी पॉइंट परिसरात आंदोलन झालं। नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती काही काळ कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरलेला होता, तर डोंबिवलीत पत्ते खेळत मंत्री आणि वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री अशी वेशभूषा करण्यात आली होती। आणि संभाजीनगरमध्ये मंत्री योगेश कदम यांच्या बाबत डान्सबारचा नाट्य सादर करण्यात आलं। शिवाय मला लाज वाटते असा आंदोलनाला नाव देण्यात आलं। तिकडे पुण्यामध्ये महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन करत भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली। नाशिकच्या शालिमार इथे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जनाक्रोश मोर्चा काढला। महायुती सरकारमधल्या कलंकित आणि भ्रष्टाचारी अशा मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली। तर तिकडे कोल्हापुरात ठाकरे गटानं कोल्हापूर प्रवेशद्वारावर आंदोलन केलं। कार्यकर्त्यांची धरपकड करत आंदोलन शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला। तर बीडमध्ये महायुतीमधील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी करत ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। अण्णाभाऊ साठे चौकामध्ये सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। एकीकडे पेरणीचा मौसम आहे, खताचे भाव गगनाला भिडलेले आहे, दिवसा शेतकरी तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 5 ठिकाणांचा आणि आंदोलनांचा आढावा आपण घेणार आहोत। त्यासाठी मुंबईतनं आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार, छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख, नागपुरातनं प्रतिनिधी प्रवीण मोधोळकर, नाशिकमधनं प्रतिनिधी वैभव घुगे आणि पुण्यातनं अविनाश पवार हे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला अक्षय कुडकेलवारकडे जाऊयात। अक्षय, अतिशय जोरदार असं आंदोलन झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पार पडलेली सभा, काय अधिक माहिती? या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचं जे भाषण होतं, या भाषणाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलेला आहे। देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना सोबत घेऊन कसं वाटतंय, कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेमका कुणाचा दबाव आहे। इतकं सगळं असताना देखील या सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातनं काढू शकत नाही। 5वी बहुमत भारतीय जनता पक्षाकडे असताना राज्यात देखील आणि केंद्रात देखील असं सगळं असताना हे भ्रष्ट मंत्र्यांचे लाड देवेंद्र फडणवीस का खपवून घेत आहेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित केलाय। या सगळ्यात आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता। संजय शिरसाट यांची पैशांनी भरलेली बॅग आणि सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ पुढे आला होता। सावली डान्सबार प्रकरण मंत्री योगेश कदम यांचं हे देखील पुढे आलं होतं। आणि यात आता वेगवेगळ्या मंत्र्यांवरती फक्त समज देऊन तुम्ही जर काढून टाकत असाल, या समज देऊन फक्त शांत बसत असाल, तर मग जयदीप धनखड जे देशाचे उपराष्ट्रपती होते त्यांना तुम्ही या सगळ्यातनं का त्यांचा राजीनामा घेतला आणि सध्या ते कुठे आहेत, असा सवाल देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही मशाल घेऊन भ्रष्टाचारांवरती चर्चा करा आणि त्याचा येत्या निवडणुकीपर्यंत या सगळ्यांची वातावरण निर्मिती करा, असा सल्ला देखील, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले। आजच्या या संपूर्ण त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून मोठी गर्दी होती आणि संपूर्ण राज्यात देखील हीच परिस्थिती आपण बघूया। नक्कीच, त्यानंतर जाऊयात आता थेट संभाजीनगरमध्ये मोहसिन शेख यांच्याकडे। मोहसिन, एकीकडे आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी होत असताना इथे लावलेले फलक लक्षवेधी होते, काय परिस्थिती होती छत्रपती संभाजीनगर मधल्या आंदोलनाची? नक्कीच तृप्ती, जे राज्यभरात ज्या पद्धतीने हे सगळे आंदोलन झालं त्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी चंद्रकांत खैरे देखील उपस्थित होते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक नाट्य रूपांतर देखील या ठिकाणी करण्यात आलं, जे आहे तर ज्या पद्धतीने नेत्यांवर आरोप झाले ते नाट्य इथं करण्यात आलंय। मग तो योगेश कदम यांचा डासबारांचा विषय असेल किंवा संजय शिरसाट यांची पैशांनी भरलेली बॅग असेल, हे सगळे नाट्य या ठिकाणी जे आहे तर करण्यात आलेलं आहे।
यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक आगळे वेगळे होर्डिंग आपल्याला जे आहे तर ती पाहायला मिळालेले आहे। जेवढ्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे या मंत्र्यांचे कार्टून आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे जे आरोप आहेत ते लावण्यात आलेले होते। मग संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, कोकाटे असतील, ह्या सगळ्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आले होते आणि यावरून जे आहे तर सरकारवर कुठेतरी टीका जी आहे तर करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी जेव्हा आपल्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी देखील म्हटलेलं आहे की ज्या वेळेस अशा पद्धतीने हे मंत्र्यांचे कारनामे समोर येतो, विरोधी पक्षनेते आम्ही या सगळे आवाज उठवतो, मात्र मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे महत्वाचे नेते असतील ते एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे आपल्या नेत्यांना फक्त समज देतात, मात्र कारवाई कोणतीही होत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि जोपर्यंत या मंत्र्यांचे राजीनामे दिले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील अशी असं देखील दानवे म्हणाले। त्यामुळे आज ज्या पद्धतीने राज्यभरात आंदोलन सुरू होतं त्या पद्धतीने मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात, मग संभाजीनगर असेल, बीड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, सगळ्याच ठिकाणी हे आंदोलन झालं आणि आक्रमक पद्धतीने शिवसेनेने हे आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच, आणि अर्थातच आता थेट जाणार आहोत विदर्भामध्ये नेमकी काय स्थिती होती आपल्याला सांगतायत नागपुरातनं प्रवीण मुधोळकर। प्रवीण, काय नेमकं कशा स्वरूपाचं आंदोलन हे आपल्याला विदर्भात पाहायला मिळालंय उबाठा गटाचं? संजय शिरसाट, संजय गायकवाड, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे या चौघांचे हे चौघं मुख्य टार्गेट होते या आंदोलनामध्ये। आणि उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीनं नागपूरमध्ये हिंगणा टी पॉईंट आहे, तिथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 51 जो आहे तो अडवण्यात आला काही काळ आणि तिथे त्यांनी आंदोलन जे आहे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे। यानंतर दुसरं आंदोलन जे आहे ते नागपूरच्या इतवारी परिसरामध्ये महात्मा गांधींचा पुतळा आहे तिथे शहर शिवसेना उबाटाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आणि दोन्ही ठिकाणी पत्ते जे आहेत ते फेकण्यात आले। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असताना जेव्हा पत्ते ते फेकत होते आणि पत्ते खेळत होते, ते पत्ते निषेध करण्यासाठी पत्ते फेकण्यात आले। त्यासोबत पैशाने भरलेली बॅग जी आहे जी मंत्र्याकडे आढळलीचा एक कथित व्हिडिओ पुढे आला होता, त्या व्हिडिओच्या संदर्भात नोटा ज्या आहे काही प्रिंटआउट काढून काही नोटा आणल्या होत्या त्यासुद्धा उधळण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला। आणि यासोबतच आणखी पण अशा पद्धतीचे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांचीसुद्धा पोलखोल वेळीच करू असं सुद्धा यावेळी उबाटाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं। त्यामुळे आज तरी हे मुख्य 4 टार्गेट जे होते आणि यापुढे असं आंदोलन सुरू राहील। यवतमाळ, बुलढाणा, वर्धा या ठिकाणी सुद्धा उबाटानं आपापल्या पद्धतीनं आंदोलन जे आहे ते केलं आणि जोपर्यंत या मंत्र्यांची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहील असं सुद्धा सांगितलं गेलं। आणि नुसतं समज देऊन सोडून काही उपयोग नाही, या मंत्र्यांचा गुन्हा हा त्यापेक्षा गंभीर आहे, त्यामुळे यांची हकालपट्टी केली पाहिजे। धनंजय मुंडे यांच्यासारखं त्यांचंही मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे अशी सुद्धा मागणी यावेळी उबाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली। अगदी, आणि आता थेट जाणार आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये। उत्तर महाराष्ट्रातली काय स्थिती आहे त्याबद्दल वैभव घुगे यांच्याकडनं माहिती घेणार आहोत। वैभव, नाशिकमध्ये तर जोरदार आंदोलन झालं पण ठिकठिकाणी प्रत्येकानं आपली कल्पनाशक्ती वापरत जोरदार निषेध नोंदवलेला होता या सर्वच मंत्र्यांचा आणि आमदारांचा। अगदी खरं आहे प्रज्ञा, महाराष्ट्रभर जे आहे ते आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जे आहे निषेध आंदोलन जे आहे करण्यात आलं। नाशिकमध्ये देखील हे आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापासून ते नाशिकच्या शालिमार चौकापर्यंत मोर्चा हा काढण्यात आला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे आहे ते आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेच्या उबाठा कार्यकर्त्यांकडून जे आहे हातात पोस्टर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। वेगवेगळ्या घोषणाबाजी देखील त्या ठिकाणी करण्यात आला। मात्र नितेश राणे यांच्या पोस्टरला जे आहे ते जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आणि त्यांच्यासह इतर वेगवेगळ्या मंत्र्यांच्या जे आहे पोस्टर्सवर पत्ते ठेवून माणिकराव कोकाटेंसह पत्ते ठेवून जे आहे पत्ते खेळण्यात आले। पत्त्यांचा डाव त्या ठिकाणी मांडण्यात आला। वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाबाजीत जे आहे आंदोलन करण्यात आलं। बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी संविधान दाखवत जे आहे हा निषेध व्यक्त करण्यात आला होता प्रज्ञा। नक्कीच, आणि आता थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। पश्चिम महाराष्ट्रातली काय स्थिती आहे जाणून घेऊयात। अविनाश, ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये आंदोलन झालं तिथे सुद्धा कल्पनाशक्तीचा वेगळ्या पद्धतीनं वापर करण्यात आला आणि निषेध नोंदवण्यात आला, मंत्र्यांचा समाचार घेण्यात आला का? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतो की राज्यभरामध्ये जे आंदोलन छेडले गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यामध्ये ही विविधता आणली गेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीने जे पत्ते खेळले गेले त्यासोबतच इथे नोटांच्या बॅगा ठेवल्या गेल्या, यासोबतच होम हवन देखील केलं गेलं
कारण जादूटोणा या सगळ्या गोष्टींचा समावेश गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने नेते करतायत या सगळ्याचा निषेध म्हणून या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन करण्यात आलं त्यावेळी प्रतिकात्मक त्या नोटा उधळण्यात आल्या। यासोबतच हे होम हवन करत होते त्यामध्ये स्वाहा असा घोष करत या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला गेला। आणि ज्या काही महिला होत्या कार्यकर्त्या त्या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। त्यांनी पत्त्यांचा डाव मांडत कशा पद्धतीने कृषी मंत्री हे पत्ते खेळत होते अशा सगळ्या गोष्टींचा निषेध हे या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी व्यक्त केलेला आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो की वेगवेगळे आरोप हे नेत्यांवर होत आहेत, कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा जो संताप आहे तो जनसामान्यांमध्ये आहे। त्यामुळेच आजच्या या आंदोलनाला जन आक्रोश असं आंदोलनाचं नाव दिलं गेलं होतं। पुणे शहर जी काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट आहे तोच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधून तालुक्याच्या ठिकाणावरून देखील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आले होते। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठी अशी गर्दी पाहायला मिळत होती। आणि या सगळ्या याच्या घोषणा ज्या होत्या त्या आपल्या इथे आता जे मंत्री आहेत त्यांच्या या सगळ्या बाबतीत होत होत्या। आणि ही जी पोलखोल आहे ती येत्या काळात देखील केली जाणार आहे। आणि जर अशा पद्धतीने त्यांची पाठराखण केली असेल आणि अशा पद्धतीने त्यांना पुन्हा तीच पदं दिली गेली असतील, म्हणजे जर मंत्रीपद गेलं तरी देखील त्याला दुसरं मंत्रीपद दिलं जातं, अशा पद्धतीने पाठराखण केली जाते का असा संतप्त सवाल विचारला जातोय। एकूणच आज राज्यभरातली जी प्रतिक्रिया आहे त्याच पद्धतीने पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील अत्यंत तीव्र अशा या प्रतिक्रिया होत्या। आपण जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी या प्रतिक्रिया देखील नोंदवलेल्या आहेत। एकूणच आजच्या या आंदोलनाला तीव्र असं स्वरूप होतं। मात्र येत्या काळामध्ये जर परिस्थिती बदलली नाही तर अजून तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि मुख्यमंत्र्यांच्या कृत्यावरतीच एक प्रकारे चपराक लगावण्याचं काम जे आहे ते उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं। आणि त्यांच्या भाषणामधनं सुद्धा त्यांचं काय अशा पद्धतीची आगतिकता आहे की या सगळ्यांवरती कारवाई होत नाही असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला होता। आणि अर्थातच अतिशय शरमेची बाब असल्याची सुद्धा भूमिका उबाठा गटानं मांडलेली आहे। तुर्तास धन्यवाद अक्षय। तसंच संभाजीनगरमधनं मोहसिन, नागपुरातनं प्रवीण, नाशिकमधनं वैभव आणि पुण्यातनं अविनाश पवार आपल्या सोबत होते। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।